श्री एस.आर. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय भूगोल द्वितीय घटक चाचणी उत्तरासह कृतीपत्रिका चाचणी क्रमांक 2 गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वी विषय भूगोल गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा आणि दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा व उत्तरे लिहा। गुण 3, प्रश्न क्रमांक 1, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? 1 पूर्व, 2 पश्चिम, 3 दक्षिण, 4 उत्तर। योग्य पर्याय आहे 2 पश्चिम। प्रश्न क्रमांक 2, भारताची अर्थव्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे? 1 भांडवलशाही, 2 समाजवादी, 3 मिश्र। योग्य उत्तर आहे 3 मिश्र। प्रश्न क्रमांक 3, एका देशाने दुसऱ्या देशाशी केलेला व्यापार म्हणजे डॅश डॅश होय? 1 किरकोळ व्यापार, 2 घाऊक व्यापार, 3 राष्ट्रीय व्यापार, 4 आंतरराष्ट्रीय व्यापार। योग्य पर्याय आहे 4 आंतरराष्ट्रीय व्यापार। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा। अ गट, ब गट। अ गट 1 सार्क, 2 ब्रिक्स, 3 ओपेक। ब गट अ शांघाय चीन, ब जाकार्ता इंडोनेशिया, क व्हिएन्ना ऑस्ट्रिया, ड काठमांडू नेपाळ। योग्य उत्तर आहेत 1 सार्क काठमांडू नेपाळ, 2 ब्रिक्स शांघाय चीन आणि 3 ओपेक व्हिएन्ना ऑस्ट्रिया। प्रश्न क्रमांक 3, भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 2 गुण 6। प्रश्न क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे। उत्तर 1 आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते। 2 जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते। 3 आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे। प्रश्न क्रमांक 2, जर्मनी, जपान, अमेरिका इत्यादी देशांची अर्थव्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची आहे। उत्तर 1 भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते। 2 कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो। 3 जर्मनी, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील सर्व वैशिष्ट्ये आहेत आणि म्हणून जर्मनी, जपान, अमेरिका इत्यादी देशांची अर्थव्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची आहे। प्रश्न क्रमांक 3, अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते। उत्तर 1 उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो, कारण कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात। 2 उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात। 3 कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते। याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन यांतून दिसून येते आणि म्हणून अर्थव्यवस्थेची सुरुवात ही घरापासून होते असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 3। प्रश्न क्रमांक 1, व्यापार संतुलनाच्या प्रकारातील फरक सांगा। उत्तर एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय। व्यापार संतुलनाचे 3 प्रकार आहेत। 1 जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय। 2 जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन होय। आणि 3 जेव्हा आयात व निर्यात मूल्य
जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही? उत्तर 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती तर ती काही भागात जमिनीवरून गेली असती, पण त्यामुळे एकाच भूभागात रेषेच्या 2 भागात म्हणजे रेषेच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे रोज वेगळे वार व तारखा असा गोंधळ उडाला असता. 2. हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून नेण्यासाठी ती काही ठिकाणी पूर्वेकडे व पश्चिमेकडे वळवण्यात आली. प्रश्न क्रमांक 3. अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर 1. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत? उत्तर 1. 1. प्रवासाची दिशा. 2. चालू असलेला वार व दिनांक. तसेच 3. आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसेच ती कोणत्याही भूभागावरून किंवा जमिनीवरून नेण्याचा प्रयत्न केलेला नाही. प्रश्न क्रमांक 5. सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही एक गुण 4. प्रश्न क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय ते सांगून आंतरराष्ट्रीय वाररेषेचे आजच्या युगातील महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2. जागतिक व्यापारी संघटनेचे उद्देश सांगून ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या 2 प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर आपण लिहा आणि सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.